काही घरांमध्ये आजकाल सगळं काही असतं. पैसा असतो, सुखसुविधा असतात, पण एक गोष्ट मात्र हरवलेली असते, ती म्हणजे शांतता. लहान लहान कारणांवरून मोठी भांडणं होतात, शब्द एकमेकांना दुखावतात आणि बघता बघता मनं तुटतात. घरात हसणं कमी होतं आणि राग वाढत जातो. तुम्हालाही कधी असा प्रश्न पडलाय का की हे अचानक का घडतंय? स्वामी म्हणतात, काही संकेत वेळेतच ओळखा, नाहीतर खूप उशीर होतो. पुण्यातील एका साध्या छोट्या कुटुंबाची ही गोष्ट. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण हळूहळू त्या घराचं वातावरण बदलू लागलं. वडिलांची चिडचिड वाढली, आई शांत झाली आणि मुलं सतत दहशतीत राहू लागली. अगदी जेवतानाही वादावादी व्हायची. घरातील देवघराचा दिवा विझलेला होता आणि स्वामींच्या फोटोसमोर नामस्मरण थांबलं होतं. एके दिवशी घरातील आजी म्हणाल्या, फक्त माणसं नाही तर घराची ऊर्जा बदललीये. जेव्हा राग वाढतो तेव्हा समजा मन देवापासून दूर गेलं. पण कुणीही ऐकलं नाही. त्याच रात्री एक मोठं भांडण झालं आणि रागाच्या भरात मुलगा रडला, आई खचली आणि वडील घर सोडून निघून गेले. त्या भयानक शांततेत आजी उठल्या. त्यांनी शांतपणे देवघर साफ केलं आणि एक दिवा लावला. त्यांनी डोळे मिटून मनापासून फक्त 11 वेळा जप केला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी त्यांनी कुटुंबाला एकच सांगितलं, जर वाद थांबवायचे असतील तर आपला आवाज कमी करा आणि स्वामींचं नाम वाढवा. आईने रोज दिवा लावायला सुरुवात केली. मुलांनी रात्री नामस्मरण केलं. हळूहळू राग कमी झाला. वडील शांत झाले आणि त्या घरात पुन्हा एकदा भांडणांचा नाही तर आनंदाचा आवाज येऊ लागला. स्वामींचा संदेश. स्वामी म्हणतात, घर मोठं असण्यापेक्षा घरात प्रेम असणं महत्वाचं आहे. कधी कधी समस्या पैशांची नसते तर मन दूर जाण्याची असते. कटू शब्द घर तोडतात, पण स्वामींचं नाम मन शांत करून घर जोडतं. जर तुमच्या घरातही तणाव असेल तर आजपासून एक छोटा बदल करा. सकाळी दिवा लावा, 2 मिनिटं शांत बसा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला आज शांततेची गरज आहे आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला कधीच सोडत नाही.